माझं गिनीमध्ये माझं शिक्षण झालं आणि त्यांच्यासोबत माझे जरा थोडंसं कॉन्टॅक्ट चांगले आहे आणि सरांना म्हटलं की सर असा विषय आहे आणि आमच्या भागामध्ये शेतकरी उपोषण करतात आणि गेल्या 2 वर्षापासून त्यांचं बिल त्या ठिकाणी पेंडिंग राहिलेलं आहे आणि सरांशी त्यांच्याशी बोलून मी डायरेक्ट मैत्री साहेबांचा नंबर घेतला आणि मैत्री साहेबांना पण हा विषय त्यांनी कानावरती टाकला आणि त्यांनी देखील बनसोड सर आहेत त्यांना पण त्या ठिकाणी बोलतो. परंतु आज या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं की शेतकऱ्याला आपल्याला हा संघर्ष पाठीला पोहोचलेला आहे. जरी ज्या लोकांनी मी त्यांना बोलणं झालं किंवा आपल्या कुठेतरी लवकर आपल्याला हे आपलं बिल पडावं त्याकरता आपण धडपड करतो, परंतु तिथला जो कारखानदार आहे ना तिथला निगरगट्ट झाला आहे की शेतकऱ्याची कुठलीच बाजू तिने ऐकायला तयार आहे. आज आपण शेतकरी आपण त्या पिकाला आपल्या लेकराला जपल्याचं आपण जपायचं आणि कित्येक शेतकऱ्याकडं पैशाची कमतरता असते, अनेक सावकाराकडनं पैसे काढायचे, आडतोल्याकडनं पैसे काढायचे, अशा माध्यमातून शेतकरी हा जगतोय झटतोय जमतोय. परंतु हे येशील बसणारे जे कारखानदार आहेत त्यांना हा कुठल्या कवडीची त्याला कुठल्या गोष्टीची काळजी नसते. परंतु याच्या माध्यमातून आपल्याला एक प्रशासनाला सांगायचं आहे की हा शेतकरी प्रामुख्यानं आपल्याला बिल मिळत नाही म्हणून एखाद्या वेळेस आत्महत्यासाठी प्रवृत्त होत असतो. जर करता एखादा शेतकरी पेटून उठतो की बाबा जर करता माझा जीव डोक्यात घालण्यापेक्षा आमचं जी ज्याच्यामुळं आम्ही अडचणीत आलो आमच्या हक्काचं ऊस त्या कारखान्याला आम्ही घातलं, तो कारखानदार जर आम्हाला देत नसेल तर त्या कारखान्याचं देखील आम्ही बरं वाईट होऊ शकतं. अशा टायमात जर अशा पद्धतीने एखाद्या शेतकऱ्याचा जर पाऊल उचलला तर त्याला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार राहणार आहे, सरकार जबाबदार राहणार. नेहमीच आपण शेतकऱ्यासाठी मी बी एक शेतकरी आहे, माझंही आणि किंवा बिल त्या ठिकाणी कोकोसाच्या कारखान्याला आलो होतं. मी देखील असं शेतकरी घेऊन जेवढे शेतकरी तर त्या ठिकाणी गेले त्या शेतकऱ्याचं बिल काढून देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज या ठिकाणी सुधीर बनसोडे आहेत, कक्षेटी सर आहेत, आपण सर्व या ठिकाणी शेतकरी आहात. आज त्या ठिकाणी बोलणं झालं असताना त्यांनी सर्वांनी काय सांगितलं की आज त्यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी सर्व शेतकरी मिळून आपण हे उपोषण चालू करतो आणि त्यांनी प्रत्येक वेळेस ज्या ज्या वेळेस शेतकरी अशा पद्धतीनं आंदोलन करतात त्याच्यावेळी त्यांची एक स्ट्रॅटेजी असते की त्यांचं दिमाग चालू असते की बाबा तुमचं आधार कार्ड द्या, तुमचं पॅन कार्ड द्या, तुमचं अकाउंट द्या, तुमचं स्लिपा द्या. परंतु आज आपण या ठिकाणी आंदोलनाला बसतो. जेवढे शेतकरी आज आपण त्या ठिकाणी जमलोय आणि हा उपोषण त्या ठिकाणी चालू आहे एवढ्या सर्व शेतकऱ्यांनी स्लिपा असतील, तुमचं आधार कार्ड असेल आणि बँक अकाउंट असेल, हे सगळे अनेक पद्धतीने आपण दिल्या. हे काल पण दिलो ते ठीक आहे, परंतु आज आपण जे आज जे उपोषणाला बसल्यानंतर त्याचा आपण 100-200 शेतकरी जे आहेत त्या ठिकाणी आपण जर उद्या त्यांच्या प्रतिनिधी आपण बोलून आणि त्यांना ते डॉक्युमेंट्स देऊ आणि त्याच्यानंतर मी सरांना घेऊन जातो, त्यांच्यासोबत एक आपण बैठक करतो. किमान एवढे 150 दिवस आपण की शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी बसतो आपण जगवतो आपलं बिल लवकरात लवकर यावं म्हणून ह्या लवकरात लवकर ह्या शेतकऱ्यांना हे बिल मिळावं अशा पद्धतीनं आपण त्याचं जे काय करता येईल आपल्याला जे एवढं काय शक्य होतं तेवढं प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू. आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण एकत्रित घेऊन आपलं बिल मिळण्यासाठी स्वतःच्या हक्काचं बिल मिळण्यासाठी आपण झटतात. आम्ही देखील तुमच्या सर्वांच्या पाठीशी आहे. येणाऱ्या काळामध्ये जे 10 तारखेपर्यंत त्यांनी म्हणले 10 तारखेच्या नंतरनी जरी आपण त्या ठिकाणी नाही दिलं पण परत पुरता पाऊल कशा पद्धतीनं आपल्याला उचलायचं, कशा पद्धतीनं आपण परत एकत्र यायचं मी देखील तुमच्या सगळ्यामध्ये समावेश होईल. तुम्हाला सर्वांना तुमच्या कशा पद्धतीनं आपली बिल लवकरात लवकर मिळतील त्यासाठी मी एवढं बोलून माझी जय हिंद.